विद्यार्थ्यांनो सप्राय नमस्कार। डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण 10 चालू घडामोडीचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, बालवाटिका टीव्ही चॅनलने दीक्षा 2.0 कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? याचं योग्य उत्तर आहे NCERT। NCERTचा फुल फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग। राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मूलभूत शिक्षणाला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। प्रश्न 2, पिकलबॉल विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? योग्य उत्तर आहे अमेरिका। पहिल्यांदाच भारत पिकलबॉल विश्वचषकात अधिकृत राष्ट्रीय पिकलबॉल पथक पाठवणार आहे। प्रश्न 3, खालीलपैकी कोणत्या राज्य पर्यटनाला त्यांच्या आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी पाटा सुवर्ण पुरस्कार 2025 मिळाला? योग्य उत्तर आहे केरळ। केरळची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला। मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम। प्रश्न 4, कोणत्या मंत्रिमंडळाने 7 जिल्ह्यांमध्ये 7 वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याच्या योजनेला मान्यता दिली? योग्य उत्तर आहे बिहार। लक्षात घ्या, मंत्रिमंडळाने 1 वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि किशनगंज, कटिहार या 7 जिल्ह्यांतील रुग्णालय उघडण्याकरिता मान्यता दिली आहे। यानंतर प्रश्न 5, मदर मेरी कम्स टू मी पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अरुंधती राय। यानंतर पुढील प्रश्न, सशस्त्र सीमा बल SSBचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संजय सिंगल यांची। पुढील प्रश्न, तिरुपती शहरी विकास प्राधिकरणाने ऑपरेशन स्वर्ण कोणत्या नदीकाठी सुरू केले आहे? याचं योग्य उत्तर आहे सुवर्णमुखी। ऑपरेशन स्वर्ण जे आहे त्याचा फुल फॉर्म आहे सुवर्णमुखी वॉटर बॉडी ॲक्शन फॉर रिव्हर अँड नाला अवेअरनेस। या उपक्रमाचे उद्दिष्ट अतिक्रमणे काढून टाकणे, नदीचा प्रवाह पुनर्जीवित करणे आणि तिच्या पर्यावरणाचे रक्षण करणे आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खेळाडूने डच ग्रँड प्रिक्स 2025 जिंकली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑस्कर पियास्ट्री। आणि या ठिकाणी ग्रँड प्रिक्स 2025चे विनर आपण दिले आहेत। व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः आपण विद्यार्थी मित्रांनो हे जे सर्व विनर आहेत ते रीड करू शकता। यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आसाम या राज्यामध्ये। यानंतर पुढील प्रश्न, 2025चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर तो जिंकला आहे ऑप्शन क्रमांक डी एज्युकेट गर्ल NGOने। लक्षात घ्या, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 भारतीय संस्था एज्युकेट गर्ल्सला मिळाला। एज्युकेट गर्ल ही संस्था ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी काम करते। या पुरस्कारामुळे एज्युकेट गर्ल ही रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था ठरली आहे। हा पुरस्कार आशियातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक आहे आणि तो व्यक्ती आणि संस्थांच्या निस्वार्थ सेवेचा गौरव करतो, ज्यांना आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखले जाते। यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होमवर्क दिला होता, इन प्रेज ऑफ कोलिशन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिले? याचं योग्य उत्तर आहे मनोज के झा। यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे, UAEमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर दीपक मित्तल, दिनेश के पटनायक, राकेश सुरी की मोहित कुमार? या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे। तसेच लक्षात घ्या, आपण रात्री 10 वाजता या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल। तसेच चालू घडामोडी अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून हवे असेल तर हा QR कोड स्कॅन करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। थँक्यू।